हॅलो नमस्कार। आज इथे आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक। तर उकडीचे मोदक करण्यासाठी जे आपल्याला तांदळाचं पीठ बनवायचं असतं ना, ते कसं बनवायचं आहे हे इथे मी तुम्हाला सांगणार आहे। हे मी इथे 4 वाटी रेशनिंगचे तांदूळ आणि 4 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत। स्वच्छ धुवून याला मी वाळत घातलेले आहे। स्वच्छ धुवून याला 1-2 दिवस आपल्याला असं पातळ कपड्यावरती सुकवायचे असतात। जर तुम्ही पंख्याखाली सुकवले तरीही चालतं। 2 दिवस हे पातळ फडक्यावरती असे टाकून 2 दिवस चांगले कडकडीत सुकवून घ्यायचे। बघा असे तुम्ही गिरणीमध्ये किंवा घरघंटीमध्ये जरी दळले तरीही चालेल। इथे मी अर्धे रेशनिंगचे तांदूळ आणि अर्धे इंद्रायणी तांदूळ वापरलेले आहेत। रेशनिंगच्या तांदळाला चिकटपणा असतो आणि इंद्रायणी तांदूळ सुगंधित आणि चिकट दोन्हीही असतो, म्हणून हे आपण दोन्ही मिक्स केलेले तांदूळ आता दळून आणणार आहोत। बघा इथे पीठ आपण दळून आणलेलं आहे आणि छान असं हे पीठ आपल्या इथे तयार झालेलं आहे, तांदळाचं पीठ। हे तांदळाचं पीठ वापरताना चाळून घेणं महत्त्वाचं आहे। बघा मी चाळून घेतलेलं आहे हे पीठ, त्याच्यामध्ये एवढी घाण निघालेली आहे। म्हणजे तुम्ही हे पीठ दळून आणल्याच्या नंतर एकदा चाळणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुमचे जे मोदक आहेत ना ते अतिशय सुंदर होतील। तर चला आता आपण मोदक करून घेऊया। आता इथे आपण उकड काढून घेणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला पाणी गरम करायचंय। तर आपण एका भांड्यामध्ये पाणी गरम का ठेवूया। मी ते 1 तांब्या पाणी घेतलेलं आहे। एक ते 1.5 तांबे आपल्याला इथे पाणी घ्यायचंय। मी इथे अर्धा किलोच्या वरती पीठ घेतलेलं आहे हे बाउलने, तर आपण तेवढंच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाण्यामध्ये आपण थोडंसं तूप टाकणार आहे आणि इथे थोडंसं मीठ, आणि पाण्याला छान अशी उकळी काढून घेऊया। बघा इथे पाणी छान असं उकळलेलं आहे। आता गॅस मीडियम करायचा। एका हातामध्ये असा एखादा चमचा घ्यायचा आणि त्याच्याने पीठ असं टाकून हलवायचे लगेच आपल्याला। बघा पीठ तुम्ही टाकाल ना तर लगेच असं हलवून घ्यायचं, म्हणजे काय होणार, गाठी होणार नाहीत पिठाच्या। बघा पीठ असं छान असं हलवून घ्यायचं। बघा पीठ असं छान असं हलवूनच घ्यायचं। आपल्याला इथे काय करायचं, 5 मिनिटं आता पीठ हे झाकूनच ठेवायचं आहे, म्हणजे हे पीठ आहे ना छान असं वाफवलं जाईल। 5 मिनिटं आपण हे असंच ठेवून देणार आहोत। बघा मी एक अशी मोठी परात घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊया। बघा पीठ अजूनही गरमच आहे। आपल्याला काय करायचं, थोडं थोडं पाणी लावून हे पीठ आता मळायचंय। जास्तही पाणी नाही लावायचंय, थोडं थोडं। बघा आता हे पीठ आहे ना आपण थोडं थोडं पाणी लावून मळून घेऊया। आणि इथे थोडंसं आपण तूप टाकणार आहोत। पीठ मळताना थोडंसं तूप टाकायचं। बघा असा गोळा व्हायला पाहिजे।
असं मळून मळून चांगलं असं घ्यायचं. बघा पीठ आपलं छान असं मळून झालेलं आहे. आता मी तुम्हाला मोदक ह्या साच्यामध्ये करून दाखवणार आहे. बघा जर तुम्ही साचा घेणार असाल ना तर मोदकाचा साचा असा जास्त काटे असलेला घ्यायचा. म्हणजे कसं आहे ह्याला जेवढे शार्प काटे असतात ना तेवढे तुमच्या मोदकाला चांगली कळी पडते. आणि मोठा घ्यायचा साचा नेहमी. साचा ज्यावेळेला तुम्ही मोठा घेता ना तेव्हा ह्याचं तोंड मोठं भेटतं. ह्याच्यामध्ये आपण जेव्हा पीठ भरतो त्याच्यानंतर आपल्याला सारण भरायला थोडीशी जागा राहते. तुम्ही जर छोटा साचा घेणार ना तर तुम्हाला सारण भरायला जागाच राहत नाही. आता आपण ह्याच्यामध्ये बनवूया मोदक. पहिल्यांदा याला तूप लावून घेऊ. बंद करूया. आता बघा तुम्हाला वाटेल की मी ह्याच्यामध्ये जास्त पीठ भरत आहे, पण बघा पीठ केवढं घेतलेलं आहे बघा. थोडं पाणी लावून घ्यायचं हाताला. सगळ्या साईडनं असं फिरवायचं म्हणजे पीठ आहे ना सगळीकडे लागलं जातं. बघा असं. आता ह्याच्यामध्ये सारण घालूया. बघा मी तुम्हाला म्हटलं ना जरा मोठा साचा घेतलेल्याचा हा फायदा असतो की सारण घालायला आपल्याला थोडी जागा राहते. आणि सारण कसं भरायचं ह्याच्यामध्ये बघा तुम्ही सारण असं घ्याल ना तर असं प्रेस करायचं म्हणजे काय होतं ह्याच्यामध्ये आतमध्ये जायला चांगली जागा भेटते त्याला. बघा आणि असं सारण छान असं भरून घ्यायचं. सारण भरल्याच्या नंतर आहे ना पाण्यामध्ये हात जरासा बुडवून घ्यायचा कारण आपल्या हाताला सारण लागलेलं असतं. आता ह्याच्यामध्ये वरनं थोडंसं पीठ लावून घेऊया आणि आपण हे बंद करूया. बघा छान असं मी हे बंद करून घेतलेलं आहे. आता खोलून बघूया कसा आपला मोदक तयार झालेला आहे. बघा किती सुरेख असा मोदक इथे तयार झालेला आहे. बघा आणि ह्याला कळ्या बघा किती सुंदर पडलेल्या आहेत मोदकाला. आहे की नाही देखना मोदक असा.
बघा इथे किती मस्त एकसारखे आपले मोदक इथे वळून झालेले आहेत.